व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि या धरणगावातल्या आपल्या मेळाव्यासाठी जमलेले सर्व शिवसैनिक, मुसळधार पावसामध्ये आपण जमलेला आहात. धरणगावापासून इथे येईपर्यंत असंख्य शिवसैनिकांनी रस्त्यावर पावसात भिजत रॅली काढली. शिवसेनेला कोणताही पाऊस, वारा, तुफान थांबवू शकत नाही. त्याच्यामुळे कालचा टपरीवाला आपल्याला काय थांबवणार? ज्या टपरीवाल्याला आपणच आमदार, मंत्री सर्व काही केलं. मी गुलाबराव वाघांना सांगेन, 20 वर्षापूर्वी जी आपण चूक केली ती आता दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे. आणि आता टपरीवर बसवायचं की जेलमध्ये बसवायचं एवढ्या भानगडी करून ठेवलेल्या आहेत. एवढ्या म्हणजे फायली तयार आहेत. व्यवस्थित अभ्यास करून फायली तयार केलेल्या आहेत. आणि ज्या ईडीला घाबरून पळाले असं म्हणतात तिकडे, ती ईडी तुमच्या घरापर्यंत येणार आहे. त्यांनी लक्षात ठेवावं. कोणी वाचवू शकणार नाही. म्हणजे मला आठवत आहे की जेव्हा हे सगळी पळापळ सुरू होती तेव्हा आम्हाला सारखं वाटत होतं की हे जे महाशय आहेत हे आतापर्यंत जाहीर व्यासपीठावरून निष्ठा, श्रद्धा ह्याच्यावरती मोठी मोठी प्रवचनं झोडीत होतं. शिवाजी पार्क, शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात म्हणजे अगदी असं मार्गदर्शन, असं प्रवचन की लोकांनी निष्ठेचे धडे व निष्ठेचे तीर्थ यांच्या पायाकडूनच घ्यावं. पण एक दिवस अचानक म्हणाले मला जावंच लागेल, मग तर माझ्या मागे ईडी लागेल. म्हणलं काय बाबा ईडी लागेल? ईडी का लागेल? तू असं काय केलंय की तुझ्या मागे ईडी लागेल, तुला तुरुंगात जावं लागेल? मग काहीतरी सांगितलं प्रकरण, आपल्या खात्यामध्ये किती कोटी कसे जमा झाले. म्हणजे तशा ती एंट्री तशीच आहे ना. ज्या कारणासाठी तुम्हाला ईडी तेव्हा हात लावणार होती, ईडीच्या ताब्यात गेलेली फाईल ही कधी बंद होत नाही. लक्षात घ्या. ती टेबलावरून कपाटात जाते पण बंद होत नाही. उद्या आमचं सरकार आलं की कपाटातली फाईल परत टेबलावर येणार. हे होणारच आहे. जे 40 गद्दार गेलेले आहेत एकनाथ शिंदेसह, त्यांना वाटलं असेल ते वाचले. नाही, अजिबात नाही. आता गद्दारीला माफी नाही. आतापर्यंत आपण खूप दया, माया, प्रेम, जाऊ द्या, आता नाही. कारण तुम्ही फक्त शिवसेनेशी गद्दारी केली नाही, तुम्ही या महाराष्ट्राशी बेईमानी केली आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंशी बेईमानी केली. त्याच्यामुळे 2 महिने कळ काढायची आपण. आणि 2 महिन्यांनी आता गुलाबरावचा मित्र होता, गुलाब तुला डबा घेऊन जावा लागेल जेवणाचा आतमध्ये. फार प्रेमळ माणूस आहे आमचा माणूस, त्याला दया येते मग अनेकांची. पण ठीक आहे, सोडून द्या. महाराष्ट्रामध्ये 80 लोकांनी गद्दारी केली. आपले 40 आणि
माननीय पवार साहेबांनी ज्यांना निवडून आणलं ते 40. आपण एक निश्चय केला पाहिजे, या 80 पैकी एकही जण परत विधानसभेत दिसणार नाही, अजिबात नाही. आणि या जळगाव जिल्ह्यातून सगळ्यात जास्त म्हणजे 4, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये गद्दारीचे 200 कोटी आले, 50 खोके 50 खोके 5, बरं 250 कोटी आले जवळजवळ. ज्या शिवसेनेनं यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं, यांना साधं कोणी शाखा प्रमुख केलं नसतं, त्यांना आम्ही आमदार केलं, मंत्री केलं, अशा पद्धतीने बेईमान झाले. महाराष्ट्राच्या काळजात घुसलेला हा काटा आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र विसरणार नाही की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी शिवसेना स्थापन केली, रक्ताचं पाणी केलं, तुरुंगवास भोगला, संघर्ष केला, ती मराठी माणसाची शिवसेना अमित शहा नरेंद्र मोदी यांनी फोडली. आणि त्याच्यामध्ये हे गद्दार सामील झाले, त्या कटामध्ये, त्या कारस्थानामध्ये. जळगावच्या जनतेनं हे विसरू नये. हा कलंक जो जळगावला लागलेला आहे तो या निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्णपणे धुवून काढायचा. आज महाराष्ट्रामध्ये जी अवस्था झालेली आहे, हे आपलं राज्य, महाराष्ट्र राज्य ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे, कर्जबाजारी झालाय, बदनाम झालाय, रोज भ्रष्टाचार, व्यभिचार, बलात्कार, खून, हत्या, त्याला कारण हे 80 गद्दार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासारखा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला होता की ज्या मुख्यमंत्र्यानं आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपली काळजी घेण्याचा निश्चय केला होता, ज्यानं यांचे भ्रष्टाचाराची कामं केली नाही, ज्याने करोना काळामध्ये आपल्या सगळ्यांची काळजी घेतली, आपल्या मुलाबाळांचे प्राण वाचवायचा प्रयत्न केला. ते आपले उद्धव ठाकरे आजारी पडले, त्यांचं ऑपरेशन झालं, ते ICU मध्ये ऍडमिट होते, त्यांना हालचाल करता येत नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये या 40 गद्दारांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला, तो कधीच नेला. इतकं अमानुष आणि निर्घृण काम या लोकांनी केलेलं आहे, त्यांना माफ करता कामा. आज काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? फक्त लुटमार सुरू आहे. या जळगावचा हिशोब तुम्ही दिला पाहिजे. पालकमंत्री म्हणून, इतक्या वर्ष मंत्री म्हणून या जळगावचा काय विकास केला, काय केला तर सांगा. असं काय, कोणते प्रकल्प आणले, काय केलं, किती लोकांना रोजगार दिला, काय शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केलं. पैसे आणून 10% 20% कमिशन झालं असं आमचे हो लक्ष्मणराव सांगतायत. म्हणजे तुमच्या गावाचं नाव धरणगाव, धरण कुठे आहे प्रश्न आलायचा मला पण. म्हणजे पाणी खात्याचे मंत्री 15-15 दिवस हा माणूस आपल्या मतदारसंघामध्ये पाणी देऊ शकतो. 15-15 दिवसाने पाणी मिळतं आपल्याला, बरोबर. संध्याकाळचं पाणी मिळतं असं आमचे सहकारी सांगतायत. हे पाणी कोणत्या पैशाने येतं, त्या फुकट मिळत आहे. हे टक्केवारीचं पाणी आहे म्हणतात. म्हणजे आपली प्रतिमा जी आहे गेल्या अनेक वर्षामध्ये किती खालावलेली आहे. शिवसेनेमध्ये असताना आपल्याला जो मान सन्मान प्रतिष्ठा होती ती आपण लयास घालवली.
आणि म्हणून आपल्याला या विधानसभा मतदारसंघामध्ये एका निश्चयाने उतरायचं. 5ही जागा जिथे जिथे बेईमानी झाली, गद्दारी झाली, त्या 5ही जागांवर आपल्याला पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवायचा. बाहेर काही बातम्या येऊ द्या, ही जागा याला सोडली, या जागेवर तो लढणार, काही लोक तयारी करत असतील. पण ज्या जागा शिवसेनेच्या आमदारांच्या होत्या त्या आपण लढायलाच हव्या आणि जिंकायलाच हव्या. नक्कीच महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शिवसेना आहे, इतर लहान पक्ष आहेत. एकत्र येऊन आपण निवडणुका लढतो. जो जिंकेल, जो जिंकू शकेल तो लढेल, ही आमची भूमिका आहे. उगाच मला ही जागा हवीच, मी लढणारच असे हट्ट चालणार नाही कुठे या महाराष्ट्रामध्ये. जो गद्दाराला पाडेल, जो ताकदीने उभा राहील गद्दारासमोर, त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. तरच आपण ही जागा, प्रत्येक जागा ज्या जळगावनं शिवसेनेवर प्रचंड प्रेम केलं आणि बाळासाहेब ठाकरेंनी जळगाववर प्रेम केलं, त्या जळगावमध्ये अशा प्रकारे सर्व आमदार शिवसेनेच्या वतीने निवडून आलेले सोडून जावेत यासारखी वेदना आमच्या मनात नाही किंवा मातोश्रीच्या मनात नाही. ही वेदना आमच्या मनामध्ये आहे आणि वेदना आपण दूर करायची असेल आणि जळगाव फक्त शिवसेनेचा आहे ते दाखवायचं असेल तर आजपासून प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे. हे मिस्टर आपले पाणी मंत्री या महाराष्ट्रातल्या एखाद्या प्रश्नावर त्याने कधी तोंड उघडलंय का? राज्यामध्ये ठिकठिकाणी दुष्काळ आहे, शेतकरी हवाल दिलाय, तुमच्या खात्यामध्ये तुमच्याकडे एवढं मोठं मंत्रालय आहे, कधी तुम्ही त्यांना महाराष्ट्रात फिरताना पाहिलंय का? कधी राज्याचा त्याने विचार केलाय का? मंत्री म्हणून आपण करताय का? काल बदलापूरमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले, 2 लहान मुलींवरती अत्याचार झाले, पोलिसांनी तिथे चुकीच्या पद्धतीनं काम केलं, सरकारनं चुकीच्या पद्धतीनं काम केलं. पण ह्या मंत्री महोदयाने माणुसकी म्हणून त्यांच्यावर साधी संवेदना तरी व्यक्त केली काय? आपण मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, आपलं खातं कोणतंही असेल पण आपण या राज्याचे मंत्री म्हणून अशा विषयांवर अमळनेरमध्ये 2 मुलींवर अत्याचार झाल्याची बातमी वृत्तपत्रामध्ये वाचली आहे. अमळनेरमध्ये, बरोबर ना? या भागात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत उत्तर महाराष्ट्रात. जळगाव आणि आसपासले मी अनेकदा बातम्या वाचतो, अनेक शेतकरी आत्महत्या करतात, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. पण या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कधी शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केलाय का? काय करतात मग ते हे करतात जे आपण मगाशी बोलला. आपल्याकडे फार चांगली इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ही RTI मधून आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. राईट ऑफ इन्फॉर्मेशन मधून माहितीच्या अधिकारात पक्की माहिती आम्ही बाहेर काढू आणि जनतेपर्यंत आणू. पण असे मंत्री या महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत. दुर्दैवानं तर जळगावचे मंत्री आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री कमी आणि दिल्लीचे लाचार जास्त आहेत. उठ सूट दिल्लीला पळायचं, 2 गुजराती व्यापाऱ्यांचा आदेश घ्यायचा आणि महाराष्ट्रात जायचं. हा महाराष्ट्र, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. छत्रपती नंतर या महाराष्ट्राला कोणी स्वाभिमानाची शिकवण दिली असेल तर ती बाळासाहेब ठाकरेंनी दिली. पण ह्या मिंदे सरकारनं महाराष्ट्राचा स्वाभिमान
हा दिल्लीच्या चरणी गहाण टाकला. दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं आज म्हणून महाराष्ट्राचा वापर केला जातो. गुजरातला सगळा व्यापार उद्योग महाराष्ट्राचा निघून जातोय आणि आपला एकही मंत्री स्वतःला शिवसेनेचे मंत्री म्हणून म्हणतायत ते त्याच्यावर तोंड उडवतात. हजारो लाखोंचा रोजगार या महाराष्ट्रातून मुंबईतून गुजरातला निघून गेला. काय केलं मुख्यमंत्र्यांनी, काय केलं या तुमच्या पालकमंत्र्यांनी? तुम्हाला मंत्री म्हणून रोजगार मिळाला हो, तुमच्याकडे पाणी खाताय, तुमच्याकडे पाण्यासारखा पैसा येतो. तुम्ही डांबरातून, रेतीतून, वाळूतून, पाण्यातून सगळीकडून पैसे खाताय. पण या राज्याचा बेरोजगार, या राज्यातला शेतकरी, या राज्यातल्या महिला आज सगळीकडे अस्वस्थ आहे. महिलांना 1500 रुपये देणार आहे, तर 1500 रुपये ही काय आमच्या माय भगिनींची किंमत नाही. नरेंद्र मोदी म्हणाले होते 15 लाख देऊ, 15 लाखावर 1500 वरती आले. विचारलं पाहिजे, तुम्ही मोदी परवा येत आहेत जळगावला, कोणीतरी त्यांना विचारला पाहिजे, तुम्ही जर 15 लाखाचा आम्हाला हमी दिली होती, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देऊ, 15 लाख देऊ, आणि 1500 वरती आमची बोलवण करतात. द्या आम्हाला 15 लाख, आम्ही स्वागत करू तुमचं. पण मी सांगतो उद्या आपलं सरकार येईल तेव्हा या 1500चे 3000 रुपये झाल्याशिवाय राहणार. जायचं असेल तर सन्मानानं द्या, आमच्या आया बहिणीची प्रतिष्ठा राखा. आम्ही 3000 हे ठरलेलं, हे आमच्या पक्षाच्या बैठकीत, सगळ्याच्या बैठकीत ठरलं की महाराष्ट्रामध्ये जर आमच्या नवीनना मदत करायची असेल तर ती ह्यापेक्षा जास्त तुम्ही त्याची प्रतिष्ठा राहा. आणि नुसते पैसे देऊ, हातात पैसे मिळवून निवडणुकांसाठी मतं घेता येणार नाही. कारण हे पैसे तुमच्या खिशातले नाहीत, पैसे सरकारचे आहेत. पैसे जनतेच्या करातून आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचे पैसे हे सरकारचे पैसे आणि सरकारची योजना आहे. एकनाथ शिंदेच्या घरचे पैसे नाही, ते लक्षात घ्या आणि महिलांना सांगा. हे तरुण बेरोजगार अख्ख्या महाराष्ट्रात लाखो तरुण बेरोजगार, त्यांच्याविषयी कोणी म्हणून ठेवायचा, त्याचा विचार केला नाही. मी आपल्याला इतकंच सांगेन की चित्र आता आपल्याला बदलायला हवं. पुढल्या 2 महिन्यात 3 महिन्यात निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, या 3 प्रमुख नेत्यांनी ठरवलेलं आहे की या देशामध्ये ज्या प्रकारे आपण एक ताकद निर्माण केली आणि नरेंद्र मोदीचं बहुमत घालवलं, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातलं एक गद्दारांचं सरकार आपल्याला पूर्णपणे घालवून त्या राज्यामध्ये महाविकास आघाडीची शिवशाही आणायची आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांना आपल्याला पुन्हा एकदा त्या सर्वोच्च पदावर आपल्याला पाहायचं. आणि ही सुरुवात आपल्याला जळगाव पासून करावी लागेल. लोकसभेचा निकाल काय लागला ते विसरून जा, असं निकाल लागत असतात. पण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची किमान 2 लाख मतं आपण कमी करण्याचं काम केलेलं आहे. 2 लाख मतं आपण त्यांची कमी करू शकलो, हे सुद्धा लहान काम नाही. आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल पूर्णपणे वेगळे लागले, पूर्ण वेगळे लागले, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणाला कोणत्या भागात किती मताधिक्य मिळालं त्याच्यामुळे मी 100% जिंकणार असं कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. या जिल्ह्यातल्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि जे शिवसेनेचं आहे त्या शिवसेना जिंकणार. मित्रांनो, मुसळधार पावसामध्ये आपण आलेला, वातावरण थोडं थंड झालेलं आहे, पण आपण मनातून पेटलेला मला माहिती.
हा मुसळधार पाऊस तुमच्या मनातली आग शांत करू शकणार नाही, कारण तुमच्या मनातली आग ही गद्दारांच्या विरुद्ध पेटलेली मशाल आहे लक्षात. आमच्या हातात धनुष्यबाण नाही पण मशाल आहे, आणि मशाल कोणाच्या बुडाखाली आग लावणार आहे हे त्या 2 महिन्यात आपल्याला दाखवावं लागेल. आजपासून आपण कामाला लागलं पाहिजे, सगळेच कामाला लागलं, आणि जो आपला उमेदवार असेल त्याच्या मागे सगळ्यांनी ठामपणे उभं राहायचं. इतकं मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. मला पुढल्या सभेसाठी जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.